दापोली, ज्याला आपण कोकणाचं महाबळेश्वर म्हणतो, इकडे पाऊल ठेवलं की अंगाला शिवून जाणारी थंड हवा, पांढऱ्या शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि हातात घेतलेला तो हापूसचा गोडवा, हे सगळं कसं स्वप्नवत वाटतं. इथे फक्त समुद्र नाहीये, तर इथे इतिहास सांगणारे किल्ले आहेत, प्राचीन मंदिरं आहेत आणि मुख्य म्हणजे शांतता आहे. आपल्या धावपळीच्या जीवनातून 2 सुखाचे क्षण घालवण्यासाठी दापोलीसारखी दुसरी जागा नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आपल्या दापोलीचा कर्दे बीचचा सुंदर असा मराठीतील व्हिडिओ. आजच्या विशेष या मराठी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दापोलीचे सफर घडवणार आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळं, कोकणातील अस्सल चव, इथली स्थानिक संस्कृती आणि एक कुटुंबासोबत तुम्हाला येण्यासाठी परिपूर्ण अशा ट्रिप प्लॅन बद्दल संपूर्ण माहिती. तर मग तयार आहात ना माझ्यासोबत या कोकण सफारीला? चला तर पाहूया दापोली माझ्या नजरेमधून, सुंदर अशी दापोली. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज गो अहेड, लाईक दिस व्हिडिओ, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. तर मंडळी, आपण आता घेतलेला आहे भोरकडे जाण्याचा रस्ता आणि आपण जाणार आहोत भोर मार्गे, कारण आपल्याला जायचं आहे वरंधा घाटातून. आणि वरंधा घाट यापूर्वी पण आपण खूप वेळा वरंधा घाटातून गेलेलो आहे. खूप सारे ब्लॉकमध्ये वरंधा घाट तुम्ही नॉर्मली पाहिलेलाच आहे. गाडी खूप जास्त आदळत होती, म्हणून चेक केलं गाडीमध्ये हवा किती आहे. तर गाडीमध्ये 2 टायरमध्ये 40+ हवा होती. मग आता आपण काय करतोय, गाडीतली हवा कमी करतोय. मित्रांनो, आपण हवा कमी करण्यासाठी थांबलेलो आहोत, परंतु या ठिकाणी एक आपल्याला झाड पाहायला मिळेल. बघू शकता, पूर्ण झाडाला एक सुद्धा पाला नाही, पूर्ण झाडाला एक सुद्धा पाला नाहीये, परंतु जे फुलं आलेले आहेत ते फुलं खूप सुंदर असे दिसत आहेत. आहे की नाही निसर्गाची कमाल. तर वरंधा घाटातील रस्ता हा खूपच जीर्ण अवस्थेमध्ये आहे. सध्या रस्त्याचे काम चालू आहे, परंतु हा रस्ता सध्या ट्रॅव्हलसाठी बिलकुल रिकमेंडेड नाही आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर हा रस्ता तुम्ही कृपया टाळा, कारण या रस्त्याने गेल्यानंतर तुम्हाला मनस्ताप नक्की होईल. ब्रेकफास्टसाठी या ठिकाणी भजे आणि वडापाव, मिसळ असे काही पदार्थ उपलब्ध आहेत. आणि आता आमचे भजे आलेले आहेत. थोडासा ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांनी थोडासा व्ह्यू पॉईंट तयार केलेला आहे. तर मित्रांनो, यांच्या हॉटेलच्या पाठीमागे असा त्यांनी एक व्ह्यू पॉईंट तयार केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला उभं राहण्यासाठी जागा आहे आणि इथून आपण एक साधारणतः व्ह्यू घेऊ शकतो. पहा तुम्ही, या ठिकाणी दरीचा खूप सुंदर असा व्ह्यू येतोय, छान व्ह्यू येतोय. परंतु मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये या दरीचा जास्तीत जास्त सुंदर असा व्ह्यू येऊ शकतो. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट खूप छान होता आणि मस्तपैकी भजी, वडापाव, गरम गरम वडापाव याच्यावरती ताव मारून आता निघत आहोत पुढच्या प्रवासाला. रस्ता खराब आहे त्यामुळे थोडासा मूड ऑफ आहे. आपण आता मंकी पॉइंट पाशी आहोत आणि या ठिकाणी आपण इथे येऊ शकतात. बरोबर, इथे या ठिकाणी खूप सारे मंकी दिसतात आणि तुम्ही इथे येऊ शकता, तुम्हाला आवडेल. आपण आता CNG पंपावरती आहोत आणि थोडाफार गाडीमध्ये गॅस आहे, तरी पण एकदा गाडीमध्ये गॅस टॉपअप करून घ्यावा या पॉईंट ऑफ व्ह्यूने आता आपण गॅससाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आता आपण दापोलीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आपण रिसॉर्टकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, आता आपण कर्देच्या दिशेने जात आहोत आणि अशा रीतीने आपल्याला समुद्राची पहिली झलक पाहायला मिळालेली आहे. अगदी बरोबर, ती एक्साइटमेंट आहेच, कारण समोर तो दिसतोय आपल्याला निळाशार समुद्र, लाटांचा आवाज आणि दापोलीने आपलं शाही थाटामध्ये स्वागत केलं, अगदी असाच फील येतोय. आणि हेच ते रिसॉर्ट आहे ज्या ठिकाणी आपण यापूर्वी सुद्धा स्टे केलेला आहे आणि हिंदीमधील दापोलीचा व्लॉग तुम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलेला आहे. तुमच्या प्रेमामुळेच तो सुपरहिट व्लॉग झाला होता आणि पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारचा अनुभव घेण्यासाठी, खास करून मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर मंडळी, ही आहे आज आपली रूम आणि आपण या ठिकाणी आज स्टे करत आहोत.
रूम AC असणं गरजेचं आहे, कारण आपण कोकणात येतो आणि कोकणामध्ये ह्युमिडिटीमुळे खूप जास्त उकडतं, त्याच्यामुळे AC इज अ मस्ट. परंतु या रूमच्या गॅलरीमधून जो तुम्हाला मी नजारा दाखवलेला आहे तो अप्रतिम असा आहे. लिटरली गॅलरीच्या समोर तुम्हाला समुद्र दिसत आहे. अशा पद्धतीचा हा जो नजारा तुम्ही पाहिला मित्रांनो, दॅट इज अमेझिंग. त्यामुळे मी या रिसॉर्टवरती ऑलमोस्ट 5 to 6 टाइम आलो असेल. एव्हरी टाइम आय एम कमिंग हिअर अँड स्टेईंग हिअर. आय एम पेइंग फॉर दॅट आणि आय एम एन्जॉईंग माय वेकेशन्स. म्हणूनच मी हा रिसॉर्ट रिकमेंड करतो. रिसॉर्टचं नाव आहे सागरराज बीच रिसॉर्ट. पहा मित्रांनो, गॅलरीच्या बाहेर जसं तुम्ही गॅलरीमधून एंट्री कराल, या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता. दिस इज हाऊ इज द रिसॉर्ट. लुक ॲट द ब्युटी. इथे सुंदर असा नजारा दिसतोय आपल्याला या ठिकाणी बाहेर. आणि इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत, संध्याकाळी त्या चालू असतील. आणि या ठिकाणी स्विमिंग पूल, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्विमिंग पूल इज हिअर अँड देयर इज अ सी. So this is how it is. It's a curly beach. चांगले ते वॉटर ऍक्टिव्हिटीज पण आहे. आणि तिथे हे तुम्ही बघू शकता की सीट पण बघू शकता, रिलॅक्स करण्याच्या समय. मला रिसॉर्ट आवडतं कारण ते पण आहे आणि मला स्विमिंग करता येते आणि ह्याच्यामध्ये खूप मजा येते. आणि तिकडे पण मी तिकडे लाईफमध्ये कधी स्विमिंग केली, पण एन्जॉय तर केलं होतं. यामुळे मला हे रिसॉर्ट आवडतं. सो दोस्तो, हा आहे सागरराज बीच रिसॉर्ट. यापूर्वी सुद्धा आम्ही कर्देवरती एक खूप छान असा व्लॉग बनवला होता आणि त्या व्लॉगला मोर दॅन 20,000 व्ह्यू आले होते. तर तो तुम्हाला खूप आवडला होता आणि तशाच पद्धतीचा आता आम्ही परत अजून एक ब्लॉग बनवत आहे. आणि हा जो ब्लॉग आहे हा अपडेटेड आहे. अपडेटेड यामध्ये रिसॉर्टमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. तर मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या दोस्तांना, तुमच्या मित्रमंडळीला आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून एखादी ट्रिप प्लॅन करण्यासाठी मदत मिळेल सुद्धा. आलेलं आहे. आता आम्ही लंच रेस्टॉरंटमध्ये जात आहोत. चला जाऊया रेस्टॉरंटमध्ये आणि पाहूया आजच्या लंचमध्ये आम्ही काय गोष्टींची ऑर्डर दिली. मंडळी, आता आपण आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये आम्ही ऑर्डर दिलेल्यापैकी एक पापलेट थाळी आणि या ठिकाणी एक प्रॉन्स थाळी आलेली आहे. या 2 थाळ्या आज आम्ही ऑर्डर दिलेल्या आहेत फिशच्या कॅटेगरीमध्ये. आणि तिसरा जो मेंबर आहे तो आमचा व्हेज आहे, त्यामुळे व्हेज थाळीची ऑर्डर. तर पाहूया आता कोकणात येऊन मासे खाण्याचा आनंद कसा मिळतोय आपल्याला. तर आता जेवण करूया, कारण समोर जेवण आहे, समोर मासे आहेत आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सो लेट्स गो. मस्त. खूप मस्त. खूप वेळापासून आम्ही पाण्यामध्ये गुंदळतोय, लिटरली बारक्या लहान मुलासारखी मस्ती करतोय आणि आता खूप छान वाटतंय. आता मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर जाणार आहोत समुद्रामध्ये. तर आता जायची वेळ झाली समुद्रामध्ये, तर लेट्स गो. मित्रांनो, स्विमिंग पूलमध्ये खूप मस्त, खूप जास्त धमाल केल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत समुद्राकडे. ही आहे सागरराज बीच रिसॉर्टची बिल्डिंग आणि ज्या रिसॉर्टमध्येच आपण आज स्टे केलेला आहे. यापूर्वी अनेकदा आपण या रिसॉर्टमध्ये स्टे केला असल्यामुळे हा रिसॉर्ट आपल्यासाठी नवीन बिलकुलच नाही. संध्याकाळची वेळ झालेली मित्रांनो आणि खूप हवा सुटलेली आहे. समुद्रावर असा मस्त शांत वारा, सोबतच एक छान असा सनलाइट आणि आता सूर्यास्ताची आलेली वेळ. अमेझिंग. रिसॉर्टमध्ये दररोज संध्याकाळी रेन डान्स, कॅरोके व इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात आणि या ॲक्टिव्हिटीजचा सुद्धा आपण लाभ घेतला.
संध्याकाळची वेळ आणि सागरराज बीच रिसॉर्टला एकदम छान अशी लाईटिंग या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि व्ह्यू हा सुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता रेस्टॉरंटमध्ये गार्डनमध्ये खूप सारे जे पर्यटक आहेत गेस्ट जे आहेत ते या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत आहेत. तर आजच्या डिनरमध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय गोष्टी आहेत आम्ही ज्या ऑर्डर केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. एक व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेजमध्ये फिशमध्ये काय ऑर्डर केलं, फिशमध्ये ऑर्डर केलेले आहे आपण सुरमई थाळी आणि आपली सुरमई थाळी आलेली सोलकढी, मस्तपैकी फिशची ग्रेव्ही आणि सुकट चटणी आणि तांदळाची भाकरी अशा पद्धतीने आपल्याला ही फिश थाळी सुद्धा आलेली. आणि जेवणानंतर आम्ही समुद्राच्या कडेला वॉक करण्यासाठी आलो होतो. शांत हवा, एकदम शांत हवा, टेम्परेचर बिलकुल नाही, लिटरली समुद्रावर नॉर्मल टेम्परेचर आहे. यू डोंट नीड AC ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम इन दापोली. थिंक ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवसामध्ये खूप काही अजून ॲक्टिव्हिटीज आपल्या प्लॅन्ड आहेत, त्याची तुम्हाला सर्व गोष्टींची अपडेट प्रोव्हाइड करेलच. सोबतच जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आमचं मनोबल वाढतं. सोबतच चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा, कारण तुमचं सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला त्यातून प्रेरणा मिळते. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओची प्रेरणा घेऊन तुमचे मित्रसुद्धा अशा प्रकारची एक ट्रिप प्लॅन करतील, फॅमिली मेंबर्स ट्रिप प्लॅन करतील आणि तुम्हीसुद्धा थोडासा तुमच्या बिझी शेड्यूलमधला वेळात वेळ काढून अशा छानशा ठिकाणी ट्रिपला येऊ शकाल. गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आता सकाळ झालेली आहे. दापोलीमधील आपली ही दुसरी सकाळ आहे आणि आज सकाळी आपण या ठिकाणी पाहू शकतो गॅलरीमधून सूर्य, समुद्र इतका सुंदर दिसत. गॅलरीमधला जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे आणि सोबतच आम्ही गॅलरीमध्ये ऑर्डर केलेले आहे चहा आणि सोबतच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समुद्रावरती खूप सारे पर्यटक मस्ती करत आहेत, टाईम स्पेंड करत आहेत आणि बोटिंग वगैरे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करत आहेत. तर चला आपण मस्तपैकी चहा घेऊया, कारण सकाळची वेळ झालेली आहे आणि चहा हवाच नाही. मित्रांनो, कॉफी खूप सुंदर होती आणि या रिसॉर्टचं वैशिष्ट्य आम्ही ज्याही वेळेस इथे येतो रोज सकाळी कॉफीचं ऑर्डर करतो आणि ही कॉफी एकदम भारी वाटते. खास करून असं समुद्र समोर आपल्या समोर आहे आणि समोर असलेल्या समुद्रापासून सोबत आपण असे कॉफी एन्जॉय करतो. हा जो नजारा आहे, हा जो व्ह्यू आहे मित्रांनो, दॅट्स अमेझिंग. आणि या गोष्टीसाठी तुम्ही इथे यायलाच हवं. स्विमिंग पूल, क्रिकेट या गोष्टींमध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर, मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आता खूप भूक लागलेली आहे आणि वेळसुद्धा झालेली आहे ब्रेकफास्टसाठी. आपण पाहू शकतो आपल्याला फ्रूट प्लेट्स, डोसा, सांबर, उपमा या ठिकाणी संपल्याने, कॉर्नफ्लेक्स, मिल्क आणि कॉफी या सर्व प्रकार हे ब्रेकफास्टसाठी उपलब्ध आहेत. ब्रेकफास्टला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे आमच्यापर्यंत उपीट आलं नव्हतं, तर त्यांनी आमच्यासाठी स्पेशल उपीट पुन्हा एकदा करून दिलेले आणि हे उपीट आहे, याची टेस्ट अमेझिंग आहे. एकदम असा टेस्टी ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक कॉफी तर बनतेच. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे चेकआउट करण्याची आणि आता आपण सागरराज बीच रिसॉर्टमध्ये चेकआउट करत आहोत. आजचा जो स्टे झालेला आहे खूप छान सुंदर असा झालेला आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला आणि दापोली एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर पडत आहोत. सोबतच आजचा जो दिवस आहे यामध्ये आपण दापोलीतले मेन अट्रॅक्शन कव्हर करत असल्यामुळे आपल्याला तिकडेसुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. चेकआउट आपण करून आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत. तत्पूर्वी बिलिंग कंप्लीट करून घेऊया आहोत. आपलं जे पहिलं जे डेस्टिनेशन जे आहे आज असणार आहे ते आहे दत्त मंदिर. लाडघरमध्ये दत्त मंदिर आहे आणि ते मंदिर खूप फेमस आहे आणि खूप छान मंदिर आहे. यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत, परंतु तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा आपण ते एक्सप्लोर करूया. जर तुम्हाला मासे खरेदी करायचे असेल तर हरणे बंदर हे खूप छान अशी जागा आहे. सकाळी हरणे बंदरावरती माशांचा लिलाव असतो, तिथे जरूर जावा. मित्रांनो, आता आपण पाहू शकतो बाहेर किती सुंदर असा नजारा दिसतोय या ठिकाणी. आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत आणि समोर सुंदर असा समुद्र.
मित्रांनो, सुंदर असं दत्त मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता तुम्हाला दत्त मंदिराच्या बाजूला असलेला पाठीमागचा नजारा व्ह्यू दत्त मंदिराच्या पाठीमागे हा आहे समुद्र किनारा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा नजारा येतोय. काय व्ह्यू आहे मित्रांनो, अमेझिंग, सुपर. हाच जो आपल्याला गाडीमधून जो व्ह्यू दिसत होता तो हा व्ह्यू आहे नेक्स्ट लेवल. माझ्या पाठीमागे जे दिसते ते आहे तुम्हाला लाडघर बीच आणि जे पाठीमागे दिसते तो व्ह्यू आणि बीचवरती खूप सारे लोक मस्ती करताना एन्जॉय करताना दिसतात आणि वातावरण खूप सुंदर आहे, बिलकुल गरमी नाही आहे. त्यामुळे आत्ता सध्याचा जो मोसम आहे हा कोकणात येण्यासारखा आहे. प्लीज डू कम, बिलकुल कोकणामध्ये येण्याचा प्लॅन करा. तर मित्रांनो, हा जो लाडघरचा पाठीमागचा आपला समुद्र आहे हा दत्त मंदिरावरून एक नंबर व्ह्यू येतो आणि हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला हा कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, अजूनही आपण जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा, फॉरवर्ड करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहून ते सुद्धा अशी ट्रिप प्लॅन करण्यासाठी प्रेरित होतील. तर मंडळी, पुढे जाण्यापूर्वी, पुढच्या डेस्टिनेशनला जाण्यापूर्वी एकदा या व्हिडिओला लाईक पण करा. तर चला आपण उडूया पुढच्या डेस्टिनेशनकडे. लेट्स गो. मंदिर छोटंसं आहे परंतु खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान व्ह्यू आहे, शांत हवा आहे आणि आजूबाजूला असलेला समुद्राने वेढलेला, त्यामुळे जो नजारा व्ह्यू आहे तो अमेझिंग आहे. इथून जर कोणाला समुद्राकडे जायचं असेल तर हा एक पायवाटसुद्धा आहे, ते आपण त्या पायवाटेचा वापर करून खाली जाऊ शकतो. त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत लाडघर किनाऱ्यावरून पुढे परशुराम भूमीकडे. तर कोकणामध्ये अशा छोट्या छोट्या रस्त्यातून एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला एक्सप्लोर करताना जी मजा येते ना मित्रांनो, ही नेक्स्ट लेवलची मजा आहे. मित्रांनो, इथे एक तामस तीर्थ नावाचं एक अशी स्पॉट आहे की जिथून समुद्र तांबडा दिसतो. तर आता आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. पाहूया आता त्या ठिकाणून आपल्याला कशा प्रकारचा व्ह्यू येतो. तामस तीर्थ बीच कडे जाऊन पाहूया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत तामस तीर्थ या बीच वरती आणि आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की या बीच वरून आपल्याला जो आहे समुद्र हा तांबडा दिसतो. तर हे पाठीमागं तुम्ही पाहू शकता, हे जे आहे बीच तामस तीर्थ बीच. या ठिकाणी मला कुठे समुद्र तांबडा दिसत नाहीये. कदाचित मला असं वाटतं सूर्याचे किरण वगैरे पडल्यानंतर हा बीच थोडासा तांबडा वगैरे होत असावं सायंकाळी. सध्या तरी काही तांबडं काही नाही. बीचवर पाहू शकतो खूप साऱ्या होड्या ज्या आहेत या किनाऱ्याला लागलेल्या आहेत आणि काही होड्या समुद्राच्या अजून मध्यभागी आहेत. सोबतच काही पर्यटक या ठिकाणी पाण्यामध्ये खेळत आहेत. तर हे अशा प्रकारचे या ठिकाणी बीच आहे. सुंदर किंवा क्लीन आहे असं नाहीये, परंतु ठीक आहे, ओके ओके बीच. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत परशुराम यांच्या जागेवरती, जिथे आपण खूप वर्षांपूर्वी आलो होतो. परशुराम भूमीच्या पाठीमागे आपण या ठिकाणी पाहू शकतो खूप अशी गर्द झाडी आहे. हा डोंगरदऱ्याचाच परिसर आहे एकंदरीत आणि त्याभोवती हे असलेलं परशुराम भूमी. कडेला खूप छानशी अशी डिझाईन आहे आणि सोबतच या ठिकाणी भगवान परशुराम यांच्या संदर्भामध्ये इथे माहिती दिलेली आहे. परशुराम भूमी पाहिल्यानंतर आता आपण निघत आहोत पुढच्या डेस्टिनेशनला. सो लेट्स गो. परशुराम भूमीजवळ इथे तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठीची सुद्धा व्यवस्था आहे आणि आरुष सुद्धा थोडीफार रिफ्रेशमेंट या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे जसे तुम्ही दुपारी येताल
त्यावेळेस इथे जरूर रिफ्रेशमेंटचं सुद्धा. त्यानंतर आता आपण परशुराम भूमीपासून चाललेलो आहोत चंडिका माता टेम्पल. सो चंडिका माता टेम्पल या ठिकाणाहून साधारणतः एक 13 ते 14 किलोमीटरचा डिस्टन्स या ठिकाणी दाखवत आहे आणि जाण्यासाठी एक अर्ध्या तासाचा कालावधी तुम्हाला या रोडपासून म्हणजे परशुराम भूमीपासून तो पुढे तुम्हाला लागेल. तर मित्रांनो, हे काजूचं झाड आणि या काजूच्या झाडापाशी आम्हाला हे काजूचं बोंड खाली पडलेलं दिसलं. जे तुम्हाला दिसतंय हा त्याचं काजूचं घर आणि हे काजू बोंडाचे हे जे काजूचं झाड आहे. कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारा नव्हे तर हे कोकणात असलेले हे समृद्ध फळबागा सुद्धा आहेत. म्हणूनच कोकणात आल्यानंतर फक्त समुद्र किनारे फिरू नका, तर ह्या ज्या अशा फळबागा आहेत त्यांनाही व्हिजिट करा. सोबतच तुम्ही पाहू शकता इथे आंब्याची झाडं खूप सारी जी समृद्धी आहे आपल्या कोकणामधील ही जरूर एक्सप्लोअर करा. त्यामुळे कोकणात येताना फक्त समुद्र किनारे कन्सिडर करू नका, सोबतच या ठिकाणचं जे पर्यटन आहे, फळबागा आहेत यांना सुद्धा भेट द्या. मित्रांनो, कोकण म्हटलं की वेगवेगळ्या बागांसोबतच सुपारीची बाग सुद्धा खूप फेमस असते. आणि तर मित्रांनो, आपण खूप सुंदर अशा सुपारीच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि कोकणामध्ये आंबा, नारळ, सुपारी, काजू अशा बागांनी समृद्ध असलेलं आपलं कोकण आहे. एखाद्या बागेमध्ये जर तुम्हाला जाण्याचा योग आला तर तुम्ही त्याचा नक्की आनंद घ्या, कारण आता तुम्ही पाहू शकता ही आहे पाठीमागे हे जे झाड आहेत हे सर्व सुपारीचे झाडे आहेत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. एकदम शांत गार नजारा आणि सळसळता पाण्याचा आवाज, असा जो फील या ठिकाणी येतोय मित्रांनो, नेक्स्ट लेवल. हे पहा, असं सळसळणारी झाडं, हा जो तुम्हाला सळसळणाऱ्या झाडांचा आवाज तर डेफिनेटली येत असेलच. आणि तुम्ही पाहू शकता हे झाडं कसे एकामेकाला घासतायत, त्या पानांचा कसा आवाज निर्माण होतोय. हा जो कोकण आहे मित्रांनो, हा पाहण्यासाठी तुम्ही कोकणात नक्कीच या, कारण फक्त समुद्रकिनारेच नव्हे तर ही सुद्धा कोकणातली एक समृद्ध अशी संपत्ती आहे आणि ही संपत्ती पाहण्यासाठी तुम्हाला कोकणात येणं हे मस्ट आहे. सुंदर अशा या सुपारीच्या बागेमधून बाहेर निघण्याची इच्छाच होत नाही. इतकी सुंदर अशी बाग आहे मित्रांनो. या ठिकाणाहून जर तुम्ही पाहिलं तर 22 किलोमीटर हे आहे दापोली. पन्हाळकोजीची जी पांडवकालीन लेणी आहे ती या ठिकाणाहून 24 किलोमीटर आहे. समोर जर आपण सरळ गेलो तर दाभोळ आहे आणि जिथून आपल्याला फेरीपट मिळेल. गुहागर, चिपळूण आणि रत्नागिरी अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. तर आता आपल्याला जे जायचं आहे ते सरळ जायचं आहे, कारण आपल्याला चंडिका देवी मंदिराकडे जायचं आहे आणि आपल्याला परत जर दापोलीमध्ये जायचं असेल तर आपल्याला इथून लेफ्टचा रोड निवडायचा आहे. तर आपल्याला चंडिका माता मंदिराकडे जाण्यासाठी इथून लेफ्ट घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चंडिका माता मंदिर या ठिकाणी आणि समोरच मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता एंट्रन्स मंदिराची. आणि अशा रीतीने हे मंदिर आहे. आपल्याला मंदिराच्या खाली जायचं आहे आतमध्ये. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस इथून पाणी जातं खूप छान नजारा असतो आणि छोटे छोटे जीवजंतू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आतमध्ये छोटे छोटे खळगे निर्माण झालेले आहेत पाणी पडल्यामुळे. स्वयंभू चंडिका देवी ही पांडवकालीन लेणी आहे. हे पहा, या ठिकाणी आपण ह्या लेणी पाहू शकतो. म्हणजे या मोठ्या खडकामध्ये, भव्य अशा खडकामध्ये या ठिकाणी कोरलेलं पाहायला मिळते. आणि पाठीमागे आपण जे पाहतो ती आहे पांडवकालीन देवी. तर थोडंसं आपण जवळून त्याचा व्ह्यू पाहूया, याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. हे पहा, या ठिकाणी बघू शकतो आपण खूप सारे या ठिकाणी महादेवाच्या पिंडी आहेत. 2 समाधी आणि अशा पद्धतीचं हे लेणी, हे स्ट्रक्चर. आपण पावसाळ्यामध्ये या लेणीचं जो पाणी झिरपतं आणि त्या पाण्याचा आवाज, हे टपटपणारे पाणी, हा जो फील आहे वेगळा असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला कधी इकडे येण्याचा योग आला तर नक्की या, कारण पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू येतो सुंदर असा आहे. याच्या बाजूला जे झाडी आहेत तुम्ही जे झाडं पाहू शकता आणि खास करून आंब्याची झाडं. यावेळेस आम्हाला कोकणामध्ये खूप कमी आंबा दिसला. अजून हे कैऱ्या पण अजून पूर्ण नाही आहेत बनलेल्या, म्हणजे कैरीसुद्धा अजून डेव्हलपच होत आहे. आणि जो व्ह्यू आहे हा खूप सुंदर आहे. हे पहा, मला पहिल्यांदाच दापोलीला आज कोकणामध्ये आंबे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसले. हे मित्रांनो, हेच ती जागा आहे ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप मोठा पाण्याचा प्रभाव असतो आणि पावसाळी आपल्याला किडे, जीवजंतू या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. अशा रीतीने या ठिकाणी चंडिका माता देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत काही स्नॅक आयटम्स. तर मित्रांनो, डिहायड्रेट व्हायचं नसेल तर कोकणात आल्यानंतर ही सोलकढी जी आहे, जे तुम्हाला इथे आपल्याला नैसर्गिक स्वरूपात मिळते, तिचा अवश्य लाभ घ्या. ही उकडीचे जे मोदक आहेत, उकडीच्या मोदकाची आपली ऑर्डर आलेली आहे.
सुंदर. मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण दापोलीमध्ये आलो होतो. दापोलीमध्ये आपण छानसा स्टे केला. रिसॉर्टमध्ये खूप एन्जॉय केलं. खूप छान असा रिसॉर्ट होता. खूप छान स्टे झाला. समुद्रामध्ये खूप सारा टाईम स्पेंड केला. इट वॉज रिअली क्वालिटी टाईम दॅट वी स्पेंट विथ आवर फॅमिली मेंबर्स. त्यानंतर दापोलीमधील इथे जे वेगवेगळे ठिकाणी ते ठिकाणं यापूर्वीसुद्धा मी एक्सप्लोअर केले असेल तरी पण त्यांना बरेच वर्ष झालं, बराच कालावधी झाला. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणांवरती जाण्याचा योग आला. सोबतच खूप छानशा पदार्थांचा आम्ही रस्त्यामध्ये पण आस्वाद घेतला. मोकडीचे मोदक खाल्ले. सोलकढी हा जो आपला कणा आहे कोकणातला खाद्यपदार्थ संस्कृतीमधला, उकडीचे मोदक, सोलकढी यांना आम्ही एन्जॉय केलं. सोबतच जे तुम्हाला या ठिकाणचे पर्यटन स्थळं दाखवलेली आहेत त्या पर्यटन स्थळं मी आशा करतो की तुम्हाला ते आवडले असतील. तर मंडळी, निसर्गात असलेली पक्ष्यांची किलबिल, या नारळाच्या, फणसाच्या आणि सुपारीच्या बागा, रिसॉर्ट, समुद्रकिनारे, दापोलीतील वेगवेगळे पर्यटन स्थळं ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा वेळ स्पेंड करू शकता, काही गोष्टी तुम्ही पाहू शकता, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. या सर्व गोष्टी केल्यानंतर आता हा व्हिडिओ एंडला येत आहे. हा व्हिडिओ याच ठिकाणी संपत आहे. तर दापोलीतील तुम्हाला सर्व प्रेक्षणीय स्थळं दाखवल्यानंतर पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला पार्ट आवडला. कमेंट करून हेही सांगा तुम्हाला जर एखादा पार्ट व्हिडिओमधील आवडला नसेल तर, किंवा यापुढील व्हिडिओ तुम्ही कुठल्या विषयावरती किंवा कुठल्या प्रेक्षणीय स्थळामध्ये शोधायला किंवा पाहण्यासाठी तुम्हाला आवडेल तेही सांगा. सोबतच अजून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, कारण तुम्ही व्हिडिओ पाहता, मित्रांसोबत शेअरही करता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरता. तर गो अहेड, सबस्क्राईब दिस चॅनल, कारण तुमच्या सबस्क्रायबिंगमुळे आमची एनर्जी आणि मोटिवेशन वाढते. तर मंडळी, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कंटेंटमध्ये. हा खास मराठमोळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो जरूर सांगा, कारण आपल्या चॅनल्सवरती मोस्टली हिंदी व्हिडिओज आहेत. तर मी तुमच्या कॉमेंटचे आणि फीडबॅकचा वाट पाहत आहे. डू लेट मी नो हाऊ डिड यू फील अबाउट दिस मराठी व्हिडिओ. हा मराठी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मी तुमच्या कॉमेंट्स माध्यमातून समजू इच्छितो. तर आवडल्यास डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. कीप वॉचिंग.